वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेरू एक ठाई बैसू जेरू एक ठाई बहु केली वन वन बहु केली वन वन बैसू देऊ एके ठाई बैसू देऊ एके ठाई बहु केली वन वन बहु केली वन वन चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेरू एक ठाई बैसू जेरू एक ठाई बहु केली वन वन बहु केली वन वन बैसू जेऊ एके ठाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन बहु केली वन वन पायी पिटी जायसिना पाय
झाला जीन पायी पिटी झाला जीन भाऊ केले वनवन भाऊ केले वनवन विठ्ठल 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 भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय जय महादेव चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पायी झाला सण खानी फार पोटी भूक काय खेळायचे सुख बहु केली वनवन पायी पिकी झाला सण तुका म्हणे धावे मग अवघे ते बरवे बहु केली वनवन पायी पिकी झाला सण विठ्ठल 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 करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेची पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताती दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरणी कला कुशल काचनी बोलितो वचनाती बालिका विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून कालापर प्रकरणातील आहे. हा कालातील शेवटचा पण महत्वाचा प्रसंगाचं वर्णन सांगणारा हा प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठल हा जो चाललेला नाम महोत्सव आहे, कीर्तन महोत्सव आहे, भागवत पारायणानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणानिमित्त चाललेला नाम महोत्सव म्हणा किंवा श्रीमद भागवत कथा निमित्त चाललेला नाम कीर्तन महोत्सव म्हणा, माझ्या ठिकाणी या सप्ताहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सुवर्ण महोत्सव असा हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी भरलेला आहे. बघा, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सवाला सुद्धा 750 वर्ष पूर्ण झालेली आहे. एक बारीक गोष्ट ध्यानात ठेवली तर जेव्हा त्यांचा 700वा जन्मोत्सव असेल तेव्हा आपल्या सप्त्याची सुरुवात झालेली असेल.
आणि जेव्हा त्यांचा 800वा जन्मोत्सव होईल तेव्हा आपला काय होईल? शतक महोत्सव होईल ना? अच्छा, हे आता तरुणांच्या हातात आहे. हा जो सुंदर महोत्सव या ठिकाणी चाललेला आहे तो श्री क्षेत्र जगतापवाडा मेहमानगडाच्या शेजारी सिंधे बुद्रुक याची जी काही वस्ती आहे त्या ठिकाणी सुंदर असा भरलेला आहे. त्याचं उत्तम असं नियोजन गावकरी मंडळी किंवा पंचक्रोशीतील मंडळींनी किंवा तरुण मंडळींनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे की कालचे महाराज सुद्धा म्हटले की एवढ्या दुर्गम भागामध्ये एवढा मोठा सप्ताह होणं अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. बघा 50 वर्ष झालेली आहेत आणि 50 वर्ष अव्याहतपणे चाललेलं आहे. काही ठिकाणी नारळी महोत्सवाचे 50 वर्ष होतात पण ते वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात, एका ठिकाणी होत नाही. 92-94 वर्ष झालेत नारळी सप्त्याचे, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी नारळ देऊन केला जातो. पण एका ठिकाणी 50 वर्ष होणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे, दुर्गम गोष्ट आहे, ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे. हे सगळं आपल्या गावकऱ्यांनी मुळे जमलेलं आहे. बघा, जेव्हा गावातील प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, प्रत्येक बालक जेव्हा या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होईल तेव्हा 50 वर्ष होत असतात. त्याशिवाय होणं अवघड गोष्ट आहे. आणि तोही ब्रह्मलीन सद्गुरू मारुती बाबा चव्हाण यांच्या कृपा आशीर्वादामुळे ही गोष्ट घडलेली आहे. तसेच या ठिकाणी त्या काळी बाबांनी जे काही त्यांच्या जे काही सवंगडी होते त्या ठिकाणी बाबूरावजी जगताप जे बापूसाहेब असतील वैकुंठवासी लालासो जाधव असतील मेहमानगडचे, त्याच्या स्वयंपूर्तीने हाच कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. उत्तम असं नियोजन झालेलं आहे. त्या ठिकाणी तरुणांची साथ लाभलेली आहे. नव हनुमान मित्र मंडळ असेल किंवा बालगोपाळ मित्र मंडळ असेल, त्यांच्या संयुक्त सहकार्याने हा सप्ताह चाललेला आहे. जेव्हा तरुण या सप्त्यामध्ये सहभागी होतात तेव्हा 50 वर्षाला एवढं महत्त्व प्राप्त होत असतं, तेव्हा सुवर्ण महोत्सव होत असतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज या ठिकाणी जी काय काल्याची जी सेवा आहे ती या ठिकाणी माझ्याकडे अपघाताने आलेली आहे. अपघाताने म्हणायचं कारण असं की कालचे जे महाराज होते ते आमचे गुरुपुत्र म्हणा किंवा गुरुबंधू म्हणा किंवा आमचे श्रीगुरु घराणं म्हणा, त्यांची सेवा होती. तर त्यांना म्हणजे ह्या ठिकाणी येणारा वाटाड्या म्हणून मी आलो होतो, म्हणजे त्यांना दाखवणारं लोकेशन किंवा वाटाड्या म्हणून मी आलो होतो. आणि महाराजांची तब्येत जरा दुरुस्त नसल्यामुळे अधिकाराने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. परंपरेची ही सेवा आहे. बाबांची आप्पांची पुण्याच्या स्वरूपाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल अशी ही कृष्ण पक्षातील वद्य पक्षातील द्वादशीची सेवा ही काल्याच्या माझ्याकडे आलेली आहे. आणि कोणत्याही नाममोहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी असा आपला वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, नियम आहे, मापदंड आहे. त्या नियमाला, त्या दंडकाला, त्या मापदंडकाला अनुसरून हे काल्याचं स्वरूप सांगणारा, काल्याचं महत्व सांगणारा, शेवटच्या प्रसंगाचं वर्णन सांगणारा अभंग या ठिकाणी प्रस्तुत निरूपणा करता घेतलेला आहे. विठ्ठल जसं बाकीच्या कीर्तनाला बंधन असतं तसं काल्याच्या कीर्तनाला सुद्धा बंधन आहे. काही लोकांनी महाराजांनी विचारलं की महाराज बाकीच्या कीर्तनाला काय बंधन असतं? तर बाकीच्या कीर्तनाला बंधन असं असतं की भक्ती ज्ञानाविरत इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, हे बाकीच्या कीर्तनाला बंधन आहे. तसं आजच्या कीर्तनाला बंधन आहे की आज ज्ञान भक्ती वैराग्य यापैकी काही सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे आम्हाला त्याचं वावडं आहे असं मात्र तुम्ही समजू नका. सांगायचं नाही या शब्दाचा अर्थ की गेले 7 दिवस आपण तेच केलेलं आहे, 6 दिवस आपण तेच केलेलं आहे. अहो, भागवत पुराणामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य आपण बघितलेलं आहे. गवळींची भक्ती आपण श्रवण केली, वैराग्य श्रवण केलं, उद्धव गीता ऐकली, आपण भगवद्गीता ऐकली, हे सगळं भागवत पुराणामध्ये आपण ऐकलेलं आहे. तर आज काय करायचं? आज भगवंत चरित्र वर्णन करायचा आजचा दिवस आहे. भगवत चरित्र म्हणजे काय की प्रांतहीन अप्रांत अशा प्रकारचा विशाल भवसागर आहे. आणि त्या विशाल भवसागरामध्ये जगद्गुरु तुकारामासारखी संत मंडळी गेली तरी त्यांना हे त्याचा शेवट काय कळला नाही, त्यांना त्याचा लाभ काय लागले नाही. नवल केवडे केवडे नकळे त्यांना ते कोणं सुटले नाही, असं ते भगवत चरित्र, याला भगवत चरित्र असं म्हटलेलं आहे. विठ्ठल दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कीर्तनाचे एकंदरीत 4 प्रकार पडतात. किती? 4. प्रथमतः कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तन या शब्दाचा अर्थ असा आहे की नय, विनय आणि अभिनय या त्रिपुटींचा समन्वय साधणे याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. पण आजकालची कीर्तन नयाचा पत्ता नसतो, विनय शोधून आणावा लागतो आणि अभिनय स्वतःचा नृत्य विभाग करत असतो, याला कीर्तन म्हणत नाही. तर नय, विनय, अभिनय त्रिपुटींचा समन्वय साधणे याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. तर अशा कीर्तनाचे एकंदरीत 4 प्रकार पडतात. पहिलं कीर्तन आहे ते म्हणजे नाम संकीर्तन. हे कुठेही करता येते, कधीही करता येते. महाराज सांगतात की नय जरी तुझं मधुर उत्तर दिदल सुसुर नाही देवी,
किंवा येईल तैसा बोल तू. राम. तुला त्याप्रमाणे मधून बोलता येत नसेल, स्वरात म्हणता असेल, काही हरकत नाही. तू मनाने म्हण, प्रेमाने म्हण, पण म्हण. महाराज खरंच आम्हाला स्वरात येत नाही, आम्हाला नक्की म्हणायचं काय आहे, आम्हाला प्रेमाने भावाने म्हणायचं काय आहे. महाराज सांगतात तुला एवढंच म्हणायचं आहे की राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, किंवा येईल तैसा बोल तू. याला म्हणतात नाम संकीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरूप संकीर्तन. हे सांगण्याकरता कीर्तन करायला थोडी बुद्धी असावी लागते, त्याचा थोडासा अभ्यास झालेला पाहिजे. भगवंताचं स्वरूप काय आहे, तो सगुण स्वरूपाचा आहे का निर्गुण स्वरूपाचा आहे का उभय स्वरूपाचा आहे. तो निर्गुण स्वरूपाचा आहे. माऊली सांगतात सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण. तो सगुण स्वरूपाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आनंद अद्वय नित्य निरामय योगी. आणि हे सांगणं याला काय म्हटलेलं आहे, स्वरूप संकीर्तन. विठ्ठल कीर्तनाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गुण संकीर्तन. भगवंताच्या गुणांचं वर्णन करणे याला गुण संकीर्तन असं म्हटलेलं आहे. पुष्पदंत नावाचा गंधर्व हा शिव महिमा स्तोत्रामध्ये भगवान शंकराचं वर्णन करताना म्हणतो आहे की असतगरी समांचार कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानामीश पारण याती. पुष्पदंत नावाचा गंधर्व म्हणतो हे भगवंता तुझ्या गुणांचं आम्हाला काही शेवट लागला नाही, जेवढे तुला कळतील, कारण भगवंताच्या ठिकाणी अनंत कल्याणकारी गुण आहेत. सगुण रूपात सुद्धा तो अनंत आहे, निर्गुण रूपात सुद्धा तो अनंत आहे. अनंत भगवंताची नावं आहेत आणि अनंत हे सुद्धा भगवंताचं काय आहे, नाव आहे. असं अनंत कल्याणकारी गुणांनी युक्त तो भगवंत आहे. असा तद्वान तो भगवान. तो भगवंताचे जेवढे तुला गुण कळतील तेवढे. अहो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरु निवृत्तीनाथांकडे मागणं मागितलं आहे की श्रीकृष्ण गुणी सरते सर्वत्र करियो माते राणीवा बैसवा श्रोते श्रवणाची. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या गुणाच्या ठिकाणी इतके आसक्त झाले की ते स्वतः असं म्हणतात की पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले. याला म्हणतात गुण संकीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. महत्वाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे लीला संकीर्तन. भगवंताच्या लीलाचं वर्णन करणे. भगवंताच्या लीला ह्या आज्ञेय आहेत, अतर्क्य आहेत, अगाध आहे, अनाकलनीय आहेत, भव्य आहेत, दिव्य आहेत. त्या आज्ञेय अतर्क्य अगाध नाथ महाराज म्हणतात की अगाध तुझी लीला कळ कैसा मी कळे ब्रह्मा मुंगी धरुणी तुझे स्वरूप सावळे. अनाकलनीय आहेत, अगाध आहेत. त्या अगाध अनाकलनीय अतर्क्य भव्य दिव्य लीलांचं वर्णन करणे हा आजचा दिवस आहे. याला म्हणतात लीला संकीर्तन. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी सोचले, ते असं म्हणतात की चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोळे केले देवे गोकोळे केले देवे गोकोळे केले देवे गोकोळे. महाराज सांगतात चरित्र ते उच्चारावे. भगवंताचं चरित्र हे उच्चारण करायचं आहे. भगवंताचे चरित्र हे श्रीमद भागवतातील दशम स्कंदामध्ये आणि एकादश स्कंदामध्ये आलेलं आहे. हरिवंश पुराणामध्ये भगवंताचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. वेगवेगळ्या पुराणांमध्ये भगवंताचे चरित्र आलेलं आहे. महाभारतामध्ये देखील वृत्तामध्ये भगवंताचे चरित्र आलेलं आहे. त्या चरित्राचं वर्णन करायचा आजचा दिवस आहे. कारण भगवंत चरित्राने मनुष्याला एक प्रकारची शुद्धता प्राप्त होत असते. शुद्ध अंतःकरणद्वारे तो त्याद्वारे मोक्षाला प्राप्त होत असतो. उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. नदैव चरितम चरित आणि मानवी शक्तीचं ते आवाक्याच्या बाहेर आहे. कारण भगवंत चरित्र हे आचरण करण्याकरता नाही, उच्चारण करण्याकरता आहे. कारण ज्यावेळी भगवंत अवतार धारण करतो त्यावेळी तो शुद्ध तत्वगुणाने युक्त होऊन तो अवतार धारण करतो. माया ही त्याला कधी लागतच नाही. आणि आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी मायाने येऊन आपण जन्माला येतो, मायेने युक्त होऊन आपण जन्माला येतो. त्यामुळे उपाधी आपल्याला लागते, म्हणून आपल्याला सर्व कर्म हे भोगावे लागतात. पण भगवंत हा गुणातीत अवस्थेमध्ये असल्या कारणाने त्याला हे कोणत्याही प्रकारचं कार्यकारण भाव विवर्जित तो असल्या कारणाने त्याला कोणतेही जन्मामध्ये कार्य हे लागत नाही. भगवंताचे चरित्र हे उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. चरित्र ते उच्चारावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही कीर्तनामध्ये संत कथा सोडून काय कथा सांगत असतो. काल्पनिक असतात, कधी कधी घडलेल्या असतात, कधी कधी घडलेल्या नसतात. कल्पना करून सांगत असतो, पण त्या कथेकडे नेहमी दुय्यम स्थान द्यायचं असतं. पण त्यात तात्पर्य महत्वाचं असतं, कारण तात्पर्य प्रकटव्यम, कारण तात्पर्य हे मूळ प्रकट होणारं असते. आता बरेचशी रोगांची नावं आहेत, भरपूर रोग आहेत. कोरोना आला, स्वाईन फ्लू आला, बरेच रोग होऊन गेलेले आहेत. सगळ्यांना निदान झालेलं आहे की सगळ्यांना ते रोग प्रतिबंधक औषधं सुद्धा भेटलेली आहेत. पण एक रोग असा आहे की त्याचं निदानही कळलं नाही आणि उपचारही कळला नाही. त्या प्रकाराचं नाव आहे ॲलर्जी. ॲलर्जी तर शुद्ध मराठीत भाषांतर आहे बावडं. कुणाला कशाचंही बावडं असतं, कुणाला कशाचंही बावडं असतं. काही लोकांना ॲलर्जी असते कीर्तनाची, अजिबात येत नाही. ते म्हणतात भोंगे लावलेत ना, बस घरात ऐकू आम्ही. ऊन लागतंय, कशाला यायचं, घरात फॅन खाली ऐकू आम्ही. आणि समजा जर महाराजाचं कीर्तन आवडलं तर दरवाजा उघडा ठेवून ऐकू, नाही आवडलं तर त्याला म्हणतात ॲलर्जी, बावड. एका स्त्रीला ॲलर्जी कशाची, कुणाला कळलीच नाही तिला कशाची ॲलर्जी. श्रीमंत घरातली होती, भरपूर डॉक्टर झाले, प्रत्येक डॉक्टरने आपलं शस्त्र शास्त्र ज्ञान विज्ञान सगळं वापरून पाहिलं, पण त्या स्त्रीला ते काय बरे करू शकले नाही. सगळ्या पॅथ्या वापरल्या, ॲलोपॅथी वापरली, आयुर्वेद वापरलं, होमिओपॅथी वापरली, युनानी प्रतिकार वापरली, सगळं वापरून पाहिलं, पण त्या स्त्रीला ते बरे करू शकले नाही. एक नवीन तरुण डॉक्टर होता, तो म्हणले या स्त्रीला मी आता बरं करणार. आणि त्या स्त्रीला ॲलर्जीला गुढीपाडव्याला सुरुवात व्हायची. गुढीपाडव्याला सुरुवात झाली की 3-4 महिने टिकायची, आणि नंतर मग दिवाळी आली की ती कमी कमी होत जायची. परत गुढीपाडवा आले की परत त्या स्त्रीला ॲलर्जीला सुरुवात व्हायची. तरुण डॉक्टरनी विडा उचलला की ह्या स्त्रीला मी बरे करणार. म्हणून तो तिच्या घरी जाऊन तिच्या दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवू लागला, बघू लागला ती दैनंदिन कसा व्यवहार करते, काय खाते, काय पिते, कुठल्या गोळ्या घेते. ते आयुर्वेदिक गोळ्या चलच भारी असतं बरं का, साबुदाण्यासारखी गोळी असते, होमिओपॅथी साबुदाण्यासारखी असते. आता ते सगळ्या गोळ्या कुठलाही रोग होऊ द्या ते साबुदाण्याची गोळी देतात. भले 4 महिने लागतात पण रोग बरा होतो. आता कसा होतो, आपल्या इच्छाशक्तीमुळे होतो का गोळीमुळे होतो हे सांगता येऊ शकत नाही, पण ती अशीच गोळी असते. आणि ते आयुर्वेदामध्ये तर काय ते 5 आहेत नस्य वगैरे, ते काय 5 प्रकार सांगितले जातात आयुर्वेदामध्ये. त्याच्यामध्ये एवढी पथ्य पाळायला लागतात. ते मुगाची भाजी खायची, मुगाचं वरण खायचं, मुगाची डाळ प्यायची, मुगावरच राहायचं, मुगावरच भात खायचा, फळाहार करायचा, जड अन्न खायचं नाही. हे आयुर्वेदाचं अवघड पद्धत आहे. तर काही दिवसानंतर त्या तरुण डॉक्टरच्या लक्षात आलं की ह्या स्त्रीला ॲलर्जी कशाची, तर तिला ॲलर्जी होते ती म्हणजे पैठणीची. तिच्या घरामध्ये एक पैठणी होती, ठेवणीतली होती, तिच्या सासूबाईची होती, आणि ती फक्त गुढीपाडव्याला पूजेला ती पैठणी घालायची. आणि ती पैठणी घातली की तिला ॲलर्जीला सुरुवात व्हायची. मग ते डॉक्टर म्हणला ती पैठणी घालू नका, झाली स्त्री एकदम बरी. आता ही कथा होती, काल्पनिक होती, पण त्यातील मूळ तत्व काय होतं की पैठणी घालू नका सासूबाईची. विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात की भगवंत लहान असताना जेवत होते, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. शंका करता लोक म्हटले, होते शंका करते असतात सगळीकडे, 50 वर्ष आहे येतात शंका घेऊन असतात. असो, म्हटले भगवंत लहान असताना जेवत होते, यात मोठी नवलाची गोष्ट काय आहे. अहो आम्ही तर भरपूर जेवतो, इतकं जेवतो की आमच्या नाश्त्याला मिसळपाव वडापाव असतो, एवढं जेवतो आम्ही. इतकंच काय तर आम्ही स्पेशल आचारी ठेवलंय, एवढं खातो आम्ही. तर भगवंत लहान असताना जेवत होते, यात मोठी नवलाची गोष्ट काय आहे. महाराज म्हणतात नाही नाही, भगवंत लहान असताना जेवत होते. भगवंत कोण होते की पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा माता भोजन घाली, म्हणून भगवंत जेवत होते, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे. तुकाराम महाराज सांगतात की भगवंत लहान असताना छान दिसायचे, तर गवळणी त्यांना कड्यावर घेऊन गावभर फिरायच्या, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. ते शंका करते लोक पुन्हा महाराजांकडे आले आणि महाराजांना म्हटलं की महाराज आमची बायका मुलं आमच्या बहिणी लहान मुलांना कडेवर फिरतात, यात मोठी नवलाची गोष्ट काय आहे. सामान्य गोष्ट आहे. भगवंताला गवळणी कडेवर घेऊन फिरायच्या यात मोठी नवलाची गोष्ट काय आहे. महाराज म्हणतात नाही नाही,
भगवंताला गवणीकडे गुण फिरायची आत मोठी नावाची गोष्ट काय आहे? भगवंत कोण होते? महाराज सांगतात अनंत हरी हा बालक नंदागर हरी हा बालक नंदागर अनंत ब्रह्मा बालक नंदागर हरी हा बालक नंदागर. महाराज सांगतात अनंत ब्रह्मांड उदरी, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेले आहे. हरी हा बालक नंदाघरी, तो बालक आहे, तो नंदाच्या घरामध्ये आहे. त्याला गवणीकडे गुण फिरायची आत मोठी नवलाव आहे. केवढी नवल आहे? नवल केवढे केवढे, इतके नवल आहे की नकळे कान कोडं संतांना सुद्धा सुटले नाही, असं ते मोठी नवलाची गोष्ट आहे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी म्हणून नवलाची गोष्ट आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे. भगवंताचं चरित्र हे उच्चारण करायचं आहे असं महाराज सांगतात. त्या लोकांचं थोड्याशा अंशिका होईना समाधान झालं. ते म्हणले ठीक आहे महाराज आम्हाला कळलं की भगवंताचं चरित्र हे उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. तर नेमकं भगवंताचं चरित्र कोणतं उच्चारण करायचं आहे? महाराज म्हणले म्हणजे अहो भगवंताचं चरित्र हे गोकुळामध्ये आहे, वृंदावनामध्ये आहे, नंदीग्राममध्ये आहे, मथुरेमध्ये आहे, कुरुक्षेत्रावर आहे. भगवंताचे चरित्र हे सांदीपनी आश्रम उज्जैनमध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, विराट नगरीमध्ये आहे, गांधार प्रांतामध्ये आहे, हस्तिनापूरमध्ये आहे, इंद्रप्रस्थमध्ये आहे. नेमकं भगवंताचे चरित्र कोणतं उच्चारण करायचं? महाराज म्हणले सांगितलं. काय सांगितलं? तर चरित्र ते उच्चारावे केले देवे भगवंताने नंदीग्राम गोकुळ आणि वृंदावनामध्ये जे चरित्र केले ते उच्चारण करायचा आजचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल चरित्राचे सुद्धा संत दोन विभाग करतात. ते असं म्हणतात हे दशे चरित्र केले नारायणी तसे चरित्र केले नारायण, तसे चरित्र केले नारायणी तसे चरित्र केले नारायण. रांगता गोधनी राखिता रामकथा गोविंदे राखिता, रामकथा गोविंदे राखिता. हे दशे चरित्र केले नारायणी. रांगता हा झाला पहिला विभाग आणि गोधने राखिता हा झाला दुसरा विभाग. रांगता भगवंतानी नंदीग्राम आणि गोकुळामध्ये केलेला आहे आणि गोधने राखिता भगवंतानी कुठे केलेला आहे? वृंदावनामध्ये केलेला आहे. बघा रांगतामध्ये दोन उपप्रकार पडतात आणि गोधने राखितामध्ये 3 प्रकार पडतात. रांगतामध्ये 2 प्रकार कोणते पडतात? तर पहिला प्रकार पडतो पृथ्वी मातेला समजावून सांगणे आणि दुसरा प्रकार पडतो चोरी. आणि गोधने राखितामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला पडतो वेणू, दुसरा पडतो खेळ आणि तिसरा पडतो काला. तर जे भगवंताचे चरित्र हे 2 प्रकार व त्याचे प्रत्येकी 5 उपप्रकारामध्ये सांगून हा जो प्रस्तुत निरूपणाकरता घेतलेला अभंग हा काल्याचा शेवटचा महत्वाचा प्रसंग सांगणारा असल्या कारणाने प्रथमतः हे आपल्याला भगवंताचे चरित्र सांगून त्यानंतर अभंगाचं चिंतन आपल्याला संपवायचं आहे. आपल्याला वेळ मर्यादित आहे. 12:30 ना किती 11:30 11:30 पर्यंत वेळ आहे. मग अशी तात्या महाराज म्हटले की 1-2 वाजेपर्यंत आहे टाइम. म्हणलं 4 वाजेपर्यंत सांगतो. 5 प्रकार केलेले आहेत आता. 11:30 पर्यंत आपल्याला वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपल्याला हे भगवंताचे चरित्र सांगून त्याचे 5 प्रकार सांगून आपल्याला अभंगाचा भाव सांगून ही सेवा संपवायची आहे. एका श्लोकामध्ये संपूर्ण भगवंताचे चरित्र आलेलं आहे. कोणता श्लोक आहे तो? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. या संपूर्ण चरित्रामध्ये या संपूर्ण श्लोकामध्ये भगवंताचं संपूर्ण जीवन चरित्र आलेलं आहे. बघा बरं का, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण आणि वासुदेव 7 नावं आहेत. आणि आपला जीवन काळ ह्या 7 दिवसामध्येच असतो. या 7 दिवसामध्येच आपलं जन्म मरण चालतं. 8व्या दिवशी कोण मेला असं झालंय का? हा 10वा 12वा 13वा म्हणतात पण तो 7 दिवसामध्येच येतो ना. त्या 7 नामामध्ये 7 दिवसामध्ये आपलं जीवन चरित्र असतं. म्हणून 7 ही जी नावं आहेत ते भगवंताचं संपूर्ण चरित्र सांगतात. बघा पहिलं आहे श्रीकृष्ण. भगवंताला पहिलं नाव नव्हतं. यशोदा माता त्याला नीलमणी नीलमणी म्हणायची. जेव्हा गर्गाचार्य आले आणि त्यांनी भगवंताला नाव दिलं तस्मा श्रीकृष्ण नामगतः, त्याला श्रीकृष्ण नाव असं दिलेलं आहे.
श्रीकृष्ण. दुसरा आहे श्रीकृष्ण गोविंद. गोविंद नाव भगवंताचं कधी पडलं? जेव्हा भगवंताने करंगेवर गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा भगवंताला नाव काय पडलेलं आहे? गोविंद. हे कुठं घडलं? नंदीग्राम आणि गोकुळामध्ये. श्रीकृष्ण गोविंद हरे. हरे भगवंताला केव्हा म्हणायचं? जेव्हा तो गवळणीचं चित्त हरण करायचा तेव्हा त्याला हरी म्हटलेलं आहे, किंवा त्याला हरे म्हटलेलं आहे. हे कुठं घडलं? वृंदावनामध्ये घडलेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे. मुरारी. मुरारी नाव भगवंताचं कधी पडलं? जेव्हा मूळ नावाच्या दैत्याला भगवंताने मारलं तेव्हा त्याला मुरारी असं म्हटलेलं आहे. हे भगवंताचं जेव्हा द्वारकाधीश भगवंत आले तेव्हा हे घडलेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ. हे नाथ कधी पडलं? जेव्हा भगवंताच्या स्त्रिया जेव्हा 16 सहस्र बायका तेव्हा त्याला हे नाथ म्हणायचे तेव्हा तो हे नाथ झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ. नारायण. नारायण भगवंताला कधी पडलं? जेव्हा कुरुक्षेत्र युद्धामध्ये अर्जुना जेव्हा विराट स्वरूप दाखवलं तेव्हा भगवंताला नारायण हे नाव पडलेलं आहे. कुरुक्षेत्रावर झालं. आणि पुढे वासुदेव जो भगवान द्वारकाधीश आहे आणि त्या द्वारकाधीशा जो वसुदेवाचा पुत्र तो म्हणून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव या भगवंताच्या 7 नावामध्ये पूर्ण चरित्र आलेलं आहे. भगवंताच्या चरित्राचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे रांगता. रांगतामध्ये भगवंताचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे पृथ्वी मातेला समजावून सांगतो. बघा रांगत असताना भगवंताने केलेलं चरित्र अतिशय उच्च स्वरूपाचं आहे. रांगत असताना भगवंत थापटून पृथ्वी मातेला समजावून सांगतोय. रांगत असताना भगवंत 1.5 पायाने रांगत आहे, त्याला काय म्हणतात? लंगडा बाळकृष्ण. बघा थापटून पृथ्वी मातेला समजावून सांगतो की मी आता तुझ्या पाप्यातून भारातून मुक्त करण्याकरता मी आलेलो आहे, फक्त तू थोडी कळसोस. मी तुला वचन दिलं होतं ते मी श्रीमद भगवद्गीतेमध्ये नंतर मी सांगणार आहे अर्जुनाकरवी सर्व जगाला. पण आपल्या दोघांची चर्चा काय झाली होती की मी तुला वचन काय दिलं होतं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या मी तुला दिलेल्या वचनाच्या परिपूर्ततेसाठी मी आलेलो आहे. पुतना मारून मी सुरुवात केलेली आहे. बस कुरुक्षेत्र युद्धामध्ये सर्वांचा मी नायनाट करून तुला पापांच्या भारातून मुक्त करा असं भगवंत पृथ्वी मातेला थापटून समजावून सांगतो. हे चरित्रातील पहिला प्रकार आहे. भगवंताच्या लीलामध्ये जर विशेष बघायला गेलं तर भगवंत हा रांगताना कसा रांगतो आहे? 1.5 पायाने रांगतो आहे. वेणू वाजवताना भगवंत कसा आहे? 1.5 पायावर उभा आहे. बघा बरं का, तोच भगवान श्रीकृष्ण तो भगवान विठ्ठलेशाच्या रूपामध्ये पंढरपुरामध्ये आपण तो कसा आहे? समचरण दृष्टी. भगवंताच्या लीलाने तर काय आहे? श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंत वेणू वाजवत आहे, 1.5 पायावर उभा राहून वेणू वाजवत आहे. देहुडा आचरणी वाजवतो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. देखिला मुनीच्या तीरावर कोण बघितला तर 1.5 पायावर उभा असणारा भगवान परमात्मा बघितला. आणि तो परमात्मा काय करतो आहे तर 1.5 पायावर उभा राहून तो वेणू वाजवत आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण तो निर्गुण असा असणारा भगवान परमात्मा हा अवतार धारण करून तो यमुनेच्या तीरावर बसून वेणू वाजून लीला करत आहे. भगवंताच्या लीलेमध्ये विशेषता आहे. ब्रह्म निष्काम होतो या गवळ्या घरी वाक्या ती गवळणी हरिके पाऊले धरा रांगत रांगत येते या राज मंदिरात. बघा भगवंत हे रांगत होते आणि रांगता रांगता भगवंताला थोडे पाय आले. कीर्तनामध्ये भगवंताला लवकर पाय आणावे लागतात, नाही लोक कीर्तनातून काढता पाय घेतात. लवकर पाय आणले जात पाहिजेत. रांग तू रंगणी चोरी तू लोणी. भगवंत रांगत होते, रांगता रांगता भगवंताला पाय आले आणि भगवंताने काय केलं तर चरित्राचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चोरी. भगवंताने चोरी करायला सुरुवात केली, पण भगवंत हा लोणी चोरायचा बरं का. तर चोरी हे उपरूपक आहे. गवळणी सारख्या लोण्यासारख्या चित्ताची भगवंत चोरी करायचा आणि त्यांना स्वस्वरूपाला प्राप्त करून घ्यायचा, हे चोरीचं रूपक आहे. विठ्ठल भगवंत हे धावत होते, धावणी धरते गवळणी. भगवंत कधी सापडलेच नाही, कारण भगवंताला पकडायला हे चर्माच्यात असून चालत नाही. त्याला स्व अनुभूतीचे हस्त असावं लागतं तरच भगवंत हा पकडला जातो, नाही तर पकडला जात नाही. म्हणून भगवंत हा कधीच पकडले गेले नाही. एके दिवशी भगवंत सकाळी 10:45 एका गवळणीच्या घरी गेले. आता सकाळचीच वेळ असल्यामुळे ती गवळण आली आणि दही दूध लोणी खात होते. ती गवळण आली, तिने बघितलं की भगवंत आणि तिचा मुलगा जो गोपाळ आहे तो दही दूध लोणी हा घेत आहे, चोरी करत आहे. तिने पकडण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत काय हे पकडले गेले नाही. शेवटी एकदा भगवंत हे पकडले गेले.
पकडले गेल्यानंतर गवळणी म्हटले की तुला आता यशोदा मातेपाशी मी नेते. भगवंत म्हणले मला तू यशोदा मातेपाशी काय नेते आहे? ती गवळण म्हणली तू माझ्या घरी चोरी करून खात आहे म्हणून तुला मी यशोदा मातेपाशी नेत आहे. तू माझ्या घरी चोरी करतो आहे. भगवंत म्हणले मी तुझ्या घरी चोरी करत नाही, तुझ्या घरचा मी आमंत्रित पाहुणा आहे. गवळीला आश्चर्य वाटलं, काय चिठ्ठी आमंत्रण वगैरे काय व्हॉट्सअपवर मेसेज केला होता का, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर काय केलं होतं का, ते ChatGPT केलं होतं तसं काय, ते गिगली बिगली काय तसं केलं होतं काय, तसं काय होतं का? बघून तरी नाही तसं काय नाही. तुझ्या मुलाला विचार, तिच्या मुलाला विचार, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. बोलतो बघ काय सांगतो तुझा मुलगा, तुझ्या मुलाच्या सांगाव्यावरून मी आलेलो आहे म्हणून तुझ्या घरचा मी आमंत्रित पाहुणा आहे. बघू तो निघून गेले, कारण आमंत्रित होता ना पाहुणा. विठ्ठल 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 दुसऱ्या दिवशी भगवंत 11:50 10:50 दुसऱ्या एका गवळणीच्या घरी. तीच वेळ होती, दही दूध लोणी येते खात होते. ती गवळण आली, बघते तर भगवंत आणि तिचा मुलगा दही दूध लोणी खात आहे. तिने भगवंताला पकडण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी भगवंतानी स्वतःला पकडून दिलेला आहे. कारण काही वेळेला पकडून द्यावं लागतं. रामायणादेव मारुती यांनी अशोक वाटिकेमध्ये स्वतःला पकडून दिलेलं आहे, म्हणून काही वेळा पकडून द्यावं लागतं. गवळीला मोठा आनंद झाला, काही कधी कुणाला सापडणारा भगवान परमात्मा आता मला प्राप्त झालेला, म्हणून तिला मोठा आनंद झाला. कारण दही दूध लोणी असं तोंडाला लागलं होतं. आधी रेड हॅड भगवंताला पकडलं होतं. गवळणी म्हटले की तर तुला आता मी यशोदा मातेपाशी नेते. भगवंत म्हटले ठीक आहे चला. निघाले, घरातून निघाले, दारात आले. दारात जो भगवंत आणि त्या गवळणीचा जो मुलगा तो गोपाळ हे 2 जण तिथे होते. आणि तो त्याचा मित्र असल्या कारणाने भगवंत म्हटले तू पण माझ्यासोबत चल. बघा ती गवळण निघाली आणि एका हातात भगवंत, एका हातात तो मुलगा. बघा भर बाजारातून जायचंय, कारण भर बाजारातून पलीकडे यशोदा मातेचं घर होतं, तिथं जायचं आणि डोईचा पदर सांभाळत जायचं. त्यावेळेच्या बहुतेक स्त्रिया ह्या नऊवारी लुगडे नेसणार होत्या आणि पदर ओढणार होत्या. डोईचा पदर आला खांद्यावर हे सुद्धा चालत नव्हतं. आता नऊवारी नाही, आता 6 वारी. आणि आता 6 वारी पण नाही, आता जीन्स आणि टॉप, त्याला पदरच नाही असे. आता उन्हामुळे बायका पदर घेतात ही गोष्ट वेगळी आहे, पण भर बाजारातून जायचं, एका हातात भगवंत, एका हातात तो मुलगा, असं सांभाळ डोईचा पदर घेऊन सांगायचं. लोक म्हणतात घर बांधून बघावं आणि लग्न करून बघावं, पण त्यापेक्षा अवघड गोष्ट आहे मुलं सांभाळणं, मुलं वाढवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. बर बाजारातून गेली, कधी कधी डोईचा पदर खाली यायचा, कधी कधी भगवंत पळून जायचे, कधी कधी तो मुलगा पळून जायचा. असं करता करता ती अर्ध्या बाजारामध्ये आली. आणि अर्ध्या बाजारामध्ये आल्यानंतर भगवंत त्याचा जो मित्र होता गोपाळ त्याला म्हटले आपण असं करू, तू या हातात आहे आणि मी त्या हातात जातो. असं करत करत त्या भगवंताने त्या गवळीला प्रदक्षिणा घातली आणि धाऱ्याच्या सोड्याच्या अवस्थेमध्ये भगवंत निघून निवांत घरी जाऊन बसले. ही गवळण कशी बशी तिच्या मुलाला घेऊन यशोदा मातेच्या अंगणात आली आणि यशोदा मातेला म्हणते आहे की यशोदा तुझा मुलगा माझ्या घरी मी चोरी करताना पकडलेला आहे. माझ्या घरी तो दही दूध लोणी खात आहे, रेड हॅड पकडलेला आहे. यशोदा माता म्हटली की अगं जरा डोईचा पदर वर करून बघ, तुझा मुलगा जर चोरी करत असेल त्याला मी काय करू शकते. असा भगवंताच्या रोज लीला चालायच्या, रोज तक्रारी यायच्या, खूप तक्रारी यायच्या. एके दिवशी एका गवळणीने भगवंताची खूप मोठी तक्रार केली. तेव्हा भगवंताची खूप मोठी तक्रार केल्यानंतर यशोदा मातेने विचार केला की निदान आपण आपल्या मुलाला समजावून सांगणे, म्हणजे कंसात समज देणे हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून ती त्याला समजावून सांगत आहे. महाराज एका ठिकाणी फार सुंदर लिहितात, ते म्हणतात की काय उणे तू का करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नायक कसे बघा. भगवंताला सुद्धा, यशोदा मातेला सुद्धा भगवंत सापडत नव्हते, कारण परेहुनी परी दुरीहुनी दुरी ते ब्रह्म आहे असं कारण येते. भगवंत यशोदा मातेला सुद्धा सापडत नव्हते. पण एका गवळीने खूप मोठी तक्रार केल्यानंतर यशोदा मातेने भगवंताला उखळाला बांधले. काय ती लीला करायची होती म्हणून बांधून घेतलं. उखळा बांधले, मिळोबळा सांगतात, उखळा बांधले उमटले विमळा अर्जुन. विमळा अर्जुन म्हणजे बी अधिक यमल अधिक अर्जुन, म्हणजे 2 जोडीचे म्हणजे जुळे अर्जुन वृक्ष. हे कोण होते, हे कुबेराची मुलं होती, नलकुबेर आणि मणिग्रीव. नारदाचा शाप भेटल्यामुळे त्यांना अर्जुन वृक्षामध्ये रूपांतरित व्हावं लागलं. उपशाप भेटला की भगवंत अवतारामध्ये तुझ्या स्पर्शाने तुमचा काय होईल, उद्धार होईल. तो उद्धाराचा भाग झाल्यानंतर
भगवंताने विचार केला की मी कोण आहे? मी भगवंत आहे. मी संत नाहीये. संतांनी म्हणावं जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो, किंवा तोची संत शोषी जगाचे आघात. हे जगाच्या आघात शोषाला मी काय संत वगैरे नाही. मी कोण आहे? मी भगवंत आहे. मी माझं लिहून ठेवलेलं आहे की यथात माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जो जसा माझा भजन करतो तो अनुग्रही आम्ही, तसा मी त्याच्यावर काय करतो? अनुग्रह करतो. बस हिने मला आता उखळायला बांधलं ना, बस हिला आता कशाला तरी बांधल्याशिवाय काय आता गती नाही. म्हणून भगवंत त्याच दिवशी रात्री त्या गवळणीच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर गवळणी आणि तिचा जो नवरा होता गोपाळ हे एकामेकांशी झोपले होते. आणि भगवंतांनी काय केलं तर तिच्या वेणीची आणि ह्याच्या दाढीची काय केली? गाठ बांधली. निवांत घरी येऊन बसले. पहार झाली, सरा टाकायच्या म्हणून ती गळून उठली. तिच्या वेणीला हिसका बसू लागला. ती झोपेत म्हणते आहे की माझी वेणी का ओढता? हा झोपेत म्हणतो माझी काय दाढी का ओढते? पण तोडायचा प्रयत्न केला तुटली नाही, सोडायचा प्रयत्न केला सुटली नाही, जाळायचा प्रयत्न केला सुद्धा जळली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही गाठ कोणी सामान्य पुरुषाने बांधली नसून भगवंताने बांधली आहे. त्यांच्यापाशी गेल्यावरच ही गाठ सुटणार. त्याच अवस्थेमध्ये निघाल्यानंतर लोकांना मनोरंजन झालं. बघा नॉर्मली कसं चालतं की पती पत्नी असेल तर पती पुढे चालतो, पत्नी किंवा शेजारी चालत असते. आता पत्नी जर पुढे चालत असेल आणि पती जर मागं असेल तर समजावती काहीतरी सरकारी अधिकारी असले पाहिजे किंवा कुठलं तरी पद असलं पाहिजे. सभापती, नगरसेविका, आमदार, खासदार असं काहीतरी असलं पाहिजे. पती मागं चालत असेल. हरिभक्ती पर आहे. समजावती गवळण त्या काळची ती सदस्य असली पाहिजे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळाची. म्हणून ती पुढे आणि तो माग. आता ती पुढे का तर तिची वेणी माग ना, आणि हा माग का तिची दाढी पुढे ना. कसे बसे भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेल्यानंतर काय नाही, भगवंताला अनन्य भावाने शरण गेले. आणि भगवंताकडे गेल्यानंतर चिद्धते हृदय गणती भिद्यंते सर्व संशया फेंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टे काय दृष्टी टाकल्याबरोबर सर्व संशय निवृत्त झाले. सर्व हृदय ग्रंथीचा भेद संपून गेला. असं त्या भगवंत दृष्टीचा प्रभाव आहे. आणि ती गवळणीला भगवंतानी स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतलेली आहे. ही भगवंताची लीला आहे. विठ्ठल जेव्हा तक्रारीचा अतिरेक निर्माण झाला तेव्हा यशोदा माती म्हणते आहे त्या गवळींना की तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा तुम्ही खाईच्या तुम्ही खोटं बोलता. तुम्ही स्वतः लोण्याचा गोळा खाऊन माझ्या कृष्णावर तुम्ही आर घेता. बघा कोणत्याही मातेला आपला मुलगा चोर आहे, वांड आहे, गुंड आहे कधीही मान्य होत नाही. म्हणजे जनत्री असणाऱ्या मातेला, दत्तक माता असेल तर ती मान्य करते, पण जनत्री असलेल्या माताला अजिबात मान्य होत नाही. पार गावच्या प्रमाणपत्र घेऊन की हा मुलगा खोडकर आहे, वांड आहे, आणि ते प्रमाणपत्र घेऊन गावचे पोलीस पाटील, सदस्य, सरपंच सगळे त्या स्त्रीच्या घरी गेले आणि तिला म्हटलं की तुझा मुलगा खोडकर आहे, वांड आहे. ती माता कधीही मान्य करत नाही. ती त्याची जनत्री असणारी माता समजावी. तर यशोदा मातेला कधीही मान्य झालं नाही की तिचा मुलगा खोडकर आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजरवाने गे, बाळ दिसते गोजरवाने, बाळ दिसते गोजिरवाणे गे बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. इकडे गावात तरी तर ज्यावेळी तक्रारीचा अतिरेक निर्माण झाला तर यशोदा मातेने विचार केला की कुणासाठी कुणाचा त्याग. म्हणजे त्याचं त्याकम कुलस्यार्थे गामस्यार्थे कुलम त्यजेत, कुलम जनपदोस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. हा कुणासाठी कुणाचा त्याग या न्यायाने यशोदा मातेने भगवंताला काय ठरलेलं आहे, शाळेमध्ये टाकायचं ठरलेलं आहे. बघा ही भगवंताच्या वेळची शाळा होती बरं का. आता इथे भगवंता चरित्रातील दुसरा प्रकार सुरू होतो तो म्हणजे गोधने राखी. गोकुळामधला प्रकार झाला, रांगता झालं, चोरी झाली, पण आता दुसरा प्रकार इथे चरित्राचा सुरू होतो तो म्हणजे गोधने राखिता. इथे यशोदा मातेने भगवंताला शाळेमध्ये टाकायचं ठरवलंय. आता ही भगवंता वेळची शाळा होती बरं का. चारित्र्य संपन्न मुलगा तयार करण्याची ती शाळा होती. आता आजकालच्या शाळा चारित्र्य हनन करणाऱ्या मुलांच्या शाळा होत्या. इंग्लिश कॉन्व्हेंट काय काय अवघडच गोष्ट आहे. बापाला आईला अरे तुरे करतो,
अशा त्या शाळा आहेत. असो, त्या आताच्या शाळा आहेत, पण भगवंता वेळची शाळा होती. गोधने राखिता, गो बघा, गो नाम पृथ्वी. गो नाम पृथ्वी कसं भगवंत स्वतः सांगतात 15व्या अध्यायामध्ये, गामा विश्वच्या भूतानी धारयाम्य हमोजसा पुष्णामी चौथी सर्वात सोमो भूत्वा रसात्मका. मी गो नाम पृथ्वीमध्ये शिरून स्वतः सर्व भूतांचा भार मी वाहतो आहे. गो नाम पृथ्वी, गो नाम गाई, गो नाम गाई, गो नाम इंद्रिय नियमन. म्हणजे गो नाम पृथ्वीवर गो नाम गायी संवर्धन करणे, म्हणजे गो नाम इंद्रिय संवर्धन करण्याची ती शाळा होती. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवंत गावातही खोड्या करत होते आणि रस्त्याने चालले आहेत तरी खोड्या करत चाललेले आहेत. बघा, काही लोकांचा स्वभाव काही बदलत नाही. मी अशी काही माणसं चालली पाहिलेली आहेत की ती त्यांनी 4 वेळा 4 धाम केले, 12 वेळा 12 ज्योतिर्लिंग केलेत आणि 7 वेळा सप्तपुरी केलेल्या आहेत. इतकंच काय, तर आता जो महाकुंभ मेळा झाला ना 144 वर्षांनी, तिथे स्नान करून आले आणि त्यांच्या घरी जाऊन विचारलं की काय स्वभावात काय फरक बिरक पडला का. नाही नाही, आहे तसंच आहे. 50 वर्ष सप्तामध्ये टाळकरी गुण उभा आहे, काय स्वभाव फरक पडला का. सुवर्ण महोत्सवीमध्ये तरी फरक पडला पाहिजे. काय नाही, आहे तसंच आहे. इतकंच काय, तर नर्मदा परिक्रमा करून आल्यापासून तर अजूनच उग्र झाले, अजूनच उग्र झाले. तर माणसाचा स्वभाव बदलत नाही, तर भगवंताने माणसाचा अवतार धारण केलेला आहे, तर भगवंताचा स्वभाव बदलणार आहे का. तर भगवंत गावातही खोड्या करत होते. आता गायी घेऊन ते वृंदावनामध्ये चालले आहेत, ते रस्त्याने खोड्या करत चाललेले आहेत. महाराज एके ठिकाणी असं सुंदर म्हणतात, गोधने चारावया जातो सारंग गोधने तारावया जातो शारंग पारी. मार्गी भेटली राधिका कवळणी, मार्गी भेटली राधिका कवळणी. कृष्णदान मागे दिल्या सरोनी, कृष्णदान मागे इतिहास डोळी. यशोदा जननी गोधने तारावया जातो शारंग पारी. तारावया जातो शारंग पारी. रस्त्याने सुद्धा खोड्या करत चाललेल्या आहेत. मार्गे त्यांना राधिका गवळण भेटली आणि कृष्ण तिची निरी ओढली. ते कोणी बघितलं, कारण घरातला पहिल्याच चौकात असल्या कारणाने, म्हणजे हिथं घर आणि त्या ते कमान उभं केली तिथंच घटना घडली, त्याच्यामुळे इथून लगेच दिसलं. असा लिलाचा भाग झाल्यानंतर ते पुढे मग चेंडू पडीला धरणीसी वगैरे वगैरे ते त्या पूर्ण अभंगाचं चिंतन करत त्याच्यामध्ये संपूर्ण आलेलं आहे. वेळेची मर्यादा सगळ्यांनी आपल्याला पुढे जायचं आहे. विठ्ठल भगवंत ज्यावेळी गोकुळामध्ये होते त्यावेळी भगवंताला पाहणं सोपं होतं, दर्शन रोज व्हायचं. पण भगवंत आता कुठे आहे. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, चेंडू चौगुणा खेळती बाळवती, चला चला म्हणती पाहू दृष्टी. भगवंत जेव्हा गोकुळात होते त्यांना पाहणं सोपं होतं. पण आता भगवंत कुठे आहेत, वृंदावनामध्ये आहेत. वृंदावनामध्ये भगवंत पोहोचल्यानंतर तिथे भगवंताला पाहणं काही सोपी गोष्ट नाही. अजून एक गोष्ट घडली की भगवंत हे वृंदावनामध्ये जाताना वेणू घेऊन गेलेले आहेत. इथे आता गोधने राखितेमधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे वेणू. भगवंत वेणू घेऊन गेलेले आहेत, कारण भगवंत वजा वेणू शून्य, काही शिल्लक राहत नाही. निर्विशेष परब्रह्म शिल्लक राहतं. पण उपाधी महत्वाच्या असल्या कारणे वेणू महत्वाचा आहे. आपण जे श्रवण करतो त्याला आहत ध्वनी म्हणतात, आघात ध्वनी म्हणतात. हे जे गात आहेत, मी जे बोलत आहे, हे जे पखवाज वाजत आहे त्याला आहत ध्वनी म्हणतात, आघात ध्वनी म्हणतात. की आपण जो बोलतो हे श्रवण करण्याकरता आपले श्रवणेंद्रिय पुरेसे आहेत. पण ज्यावेळी अनहत चक्राच्या ठिकाणी अनहत ध्वनी श्रवण करायची वेळ येते त्यावेळी हे कर्णेंद्रिय आपल्याला उपयोगी नाही. त्याला बुद्धिवत सिन्न साक्षी चैतन्याचे कर्णेंद्रिय असावे लागतात, तर तो श्रवण करू शकतो. त्याशिवाय तो श्रवण करू शकत नाही. म्हणून वेणू महत्वाचा आहे. आणि त्या वेणू ध्वनीचं वैभव असं की वृंदावनामध्ये जर वेणू वाजला तर गवळींना कळायचा की हा माझा प्रभूचा वेणू ध्वनी आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडले कानी, निवळ झाले मी अंतकरणी घर वृंदावी. असा त्या वेणू ध्वनीचा प्रभाव होता की यमुना जल स्थिर स्थिर वाहे, पक्षी कुळे निवांत राहिली, तृण चारा चरू विसरली,
पक्षी कुळे नेहमी चिवचिवाट करणारे आहेत, नेहमी चिवचिवाट करणारे आहेत. त्यांनी स्त्रियांचा धर्म घेतलेला आहे बघा. 2 स्त्रिया एकत्र भेटला की चिवचिव करत राहतात चिमण्यांसारख्या. पण ते सुद्धा स्थिर झालेले आहेत, शांत झालेले आहेत, मूर्तीसारखे शांत आहेत. हा त्या वेणुध्वनीचा वैभव आहे. अजून एक वेणुध्वनीमध्ये उपप्रकार पडतो बरं का, तो म्हणजे रास क्रीडेचा. भगवंतांनी वृंदावनामध्ये काय केलं तर रास क्रीडा खेळलेली आहे, वेणू वाजून रास क्रीडा खेळलेली आहे. असा त्या रास क्रीडेचा वैभव आहे. आता एक मी माझं मत सांगतो बरं का, माझं मत आहे, म्हणजे तुम्ही मनात घेऊ नका, सोडून द्या लगेच कीर्तन झाल्यावर किंवा लगेच सोडून द्या. बघा, रास क्रीडा भगवंतांनी कुणासोबत खेळली? गोपिकांसोबत. गोपाळ होते का? नव्हते. फक्त कोण होत्या? गोपिका. अहो, त्या रास क्रीडेचं वैभव बघून भगवान शंकर आले पार्वतीसह, पण त्यांना सुद्धा प्रवेश दिला नाही. जेव्हा भगवान शंकर स्त्री वेशामध्ये गेले तेव्हा त्यांना त्या रास क्रीडेमध्ये, रास क्रीडा भगवंतांनी कुणासोबत केली? गोपिका. इथे गोपाळ आहेत का? नाही. काला भगवंतांनी कुणासोबत केला? गोपाळ. तिथे गोपिका आहेत का? आहेत का? नाही. फक्त कोण आहेत? गोपाळ. बरोबर की नाही? म्हणजे रास क्रीडेमध्ये गोपिका आहेत, गोपाळ नाही. काल्यामध्ये गोपाळ आहेत, गोपिका नाही. आता जर तुम्ही बघितलं तर काल्यामध्ये कोण आहे जास्त? कोण आहे जास्त? गोपिका आहे. गोपिका आहे. गोपाळ कमी आहेत. गोपाळ कमी. आणि रास क्रीडा जर आपण आजूबाजूला खेळली, आता नाही. रास क्रीडा जर आपण खेळली, आजूबाजूला आहे. रास क्रीडा जर आपण खेळली तर जास्त कोण येणार? गोपाळच येणार, गोपिका येणार आहेत का? असो, विठ्ठल 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 विठ्ठल. वेणुध्वनीचा वैभव आहे. आणि वेणुध्वनी रास क्रीडा झाल्यानंतर भगवंताने खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि खेळ नेहमी भगवंताने खेळ खेळला. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. महाराज काय म्हणतात? वाळवंटी. बघा, तुम्ही आम्ही जो खेळ खेळतो तो सत्व रज तम त्या गुणांमध्ये असतो, पण भगवंताचा खेळ हा गुणातीत अवस्थामध्ये असतो. आपला खेळ कुठं असतो? खेळ मांडीला तिथेच असतो खेळ. पण भगवंताचा खेळ कुठं खेळलेला आहे? वाळवंटी. तुका म्हणे वाळवंट उत्तम. कारण सामान्य भूमीमध्ये गवत उगवतं, पण वाळवंट म्हणजे तिथे शुभ अशुभ दृष्ट अदृष्टाचा कोणताही संबंध नाही, याला वाळवंट म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी भगवंताने खेळ खेळलेला आहे की त्या ठिकाणी कोणतेही कार्यकारण भाव लागत नाही, त्या ठिकाणी भगवंताने खेळ खेळलेला आहे. अशा गुणातीत अवस्थेमध्ये भगवंताने खेळ खेळलेला आहे. आणि भगवंताने भरपूर खेळ खेळलेले आहेत. आणि खेळ सुरू करताना भगवंताने सुरुवातीलाच सांगितलं, काय सांगितलं? माझे गडी कोण कोण घाबरियाचा मोडा भॅडा धाडा भॅडा माझ्या योग्यते जे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले अधिकारी आहेत ते बुद्धिवत सिंह साक्षी चैतन्याला प्राप्त झाले, त्याच खेळाडूंनी या खेळात भाग घ्यायचा आहे. बाकीच्यांनी खेळ खेळायचा नाही. कारण खेळ नेहमी बरोबरीच्या लोकांसोबत खेळला पाहिजे. लहान पोरांसोबत खेळ खेळून काय उपयोग आहे? मग कुस्तीच्या फडामध्ये तो कुस्तीगार आपल्या वजनी गटातल्या कुस्ती सोबतच कुस्ती खेळतो, दुसऱ्यासोबत खेळतो का? मग खेळ हा नेहमी बरोबरीच्या लोकांसोबत खेळला पाहिजे. पण काही गोपाळ त्या खेळामध्ये असे शिरले होते की त्यांना भगवंताची सोबत सोडवत नव्हती, पण ते अनाधिकारी गोपाळ होते, ते त्या खेळात शिरले होते कारण त्यांना भगवंताची संगत पाहिजे होती. पण थोडा वेळ गेल्यानंतर करेक्ट 11 वाजता त्या गोपाळांना भूक लागली. काय लागली? जे अनाधिकार गोपाळ होते त्यांना भूक लागली. आणि ते गोपाळ भगवंतापाशी आले आणि म्हटले, देवा भूक लागलेली आहे, अर्धा तासच आपल्याकडे राहिलेला आहे, अजून जेव्हा अभंगाचा भावार्थ राहिला, 4 चरण आहेत, 4 चरण नाना महाराजन 4 सोडणार नाही, अजून त्या 4 चाली आहेत, अजून अभंगाचा भावार्थ राहिलाय, अजून खेळ राहिलाय, अजून काला राहिलाय, भूक लागलेली आहे. काल उशीर झाला, जागर झाला, काल उशिरा झोपलो, उशिरा उठलो, भूक लागली, एकादशी होती काल. चला बडू गाई चला बडू गाई चला बडू गाई चला बडू गाई चला बनू गाये चला
चलावलो गाये बैसो जेवो एकताये बैसो जेवो एकताये बहु के निवन बन बहु के निवन बन बघा, भगवंत चरित्रामध्ये आजच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे का उच्चारण करायचा याचा विचार झाला. त्यानंतर भगवंताच्या चरित्राचे 2 विभाग केलेले आहेत, रांगता आणि गोधने राखिता. रांगतामध्ये पृथ्वीमातेला समजावून सांगितलं, चोरी झाली. गोधने राखितामध्ये वेणू झाला आणि खेळही झालेला आहे. आता काल्याकडे मार्गक्रमण करत असताना 3ऱ्या प्रकारामध्ये आता भगवंत जेव्हा ते गोपाळ भगवंताकडे आले तेव्हा भगवंत त्यांना म्हटले की आपण काय करू, आपल्या गायीची आपण ओळख करू, त्यांना एक आणू. त्याचा अर्थ असा की गो नाम गायी म्हणजे इंद्रिय निग्रह केल्याशिवाय ब्रह्मरसाचं भोजन हे प्राप्त होत नाही. जे गो नाम गायीची ओळख केल्याशिवाय ब्रह्मरसाचं जे भोजन आहे बैसू जेवू हे प्राप्त होणार नाही. चला वळू गायी सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे तेच अवसरे पाहुणे पातला अनुभव सांगतात की ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त करण्यासाठी इंद्रिय निग्रह करणं गरजेचं आहे. म्हणून चला वळू गायी. पुढे शब्द योजना बघा किती मार्मिक केलेले आहे. चला वळू गायी म्हणजे गायीची ओळख केल्याशिवाय इंद्रिय निग्रहाचं भोजन प्राप्त होत नाही. पुढे पदयोजना बघा किती छान आहे. बैसू जेवू म्हणजे बसून जेवायचं आहे बरं का. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसून जेवायला सांगितलेलं आहे. आता काय उभं राहून जेवायची पद्धत आहे. त्याचं कारण असं की बसून जेवल्यामुळे मनुष्याला जेवढं शरीर लागतं तेवढं तो खातो आणि उभं राहून जेवल्यामुळे मनुष्य 4 घास जास्त खातो. आता जेवढं लागेल तेवढं जेवायचं असेल तर बसून जेवायचं आणि जर 4 घास जास्त खायचे असतील तर उभं राहून जायचं. एक पंगत बसली होती आणि तो वाढप्या वाढत होता लाडू आणि तो लाडू वाढत असताना तो एका पशाला लाडू पाहिजे का, तो म्हणला मला नको लाडू. पुढे गेला तो, ज्याला नको पाहिजे होता त्याने पुन्हा बनवलं की अरे मला 2 लाडू वाढ. तो म्हणला पहिला तू नाही का म्हटला, तो म्हणला तेव्हा मला भूक नव्हती. बरं आता तू तिथे जाईपर्यंत मी उभा राहून बसतो ना, मला 4 लाडूची भूक जास्त लागलेली आहे. आता नुसतं उभं राहून आता फिरत फिरत जेवायची पद्धत आहे. एक टेबल मांडलेला असतो, सगळे पदार्थ असे ठेवलेले असतात, त्याला काय म्हणतात बुफे पद्धत. बस ताट घ्यायचं आणि त्या लाईनीत उभं राहायचं, ताट घेऊन उभं राहायचं. आपला नंबर येतो, पहिला असतो लाही पापड, कारण जीवनाचा सगळा लाही पापड झालेला असतो. नंतर असतं रंगबिरंगी सलाड, कारण रंगबिरंगी आपलं जीवन असतं. पिवळी काकडी, लाल गाजर, बीट, लिंबू. नंतर असतं लोणचं, कारण आंबट शौकीन जीवन असतं आपलं, लोणचं. नंतर असं मसालेदार भाजी, कारण मसालेदार जीवन असतं. नंतर असते पुरी, ते कर, बस ते घ्यायचं, परत जायचंच नाही तिकडे. तर इथे महाराज सांगतात की बैसू जेवू म्हणजे एके ठिकाणी बसून जेवायचं. आणि कसं जेवायचं आहे, बैसू जेवू एके ठाई. एके ठाई म्हणजे स्थिर होऊन जेवायचं आहे. स्वगत सजाते विजते भेदरहित जेवण याला स्थिर जेवण असं म्हटलेलं आहे. असं जेवायचं आहे स्थिर होऊन. म्हणून बैसू जेवू एके ठाई, चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. आणि असं का करायचं आहे याचं कारण जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रसाद अभंगाच्या 2य चरणामध्ये प्रतिपादन करतात.
पिटी झाला सेन पाय पिटी झाला सेन बाहू केली बनवाला बाहू केली बनवाला का असं करायचं आहे तर महाराज सांगतात की बहु केली वनवन. किती वनवन केली? अहो 84 कोटी योनी फिरलो तेव्हा मनुष्य देह भेटला. एवढी वनवन केली आणि एवढी वनवन करून सुद्धा काय पदार्थ पडलं? पाय पिटी झाला आणि सीन झाला, म्हणजे पायपीट पदरात पडली आणि सीन म्हणजे श्रम पदरात पडलं. असं का घडलं तर महाराज सांगतात की सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, बोलो दिशा अशीन पावलो माझा 84 योनी फिरता मनुष्य देह भेटला तरी सुद्धा आपल्याला काय मुक्तीसाठी प्रयत्न नाही केला. म्हणून तर हे सगळं पदरात पडलं ना, सगळं सीन पदरात पडला. हे घडलं का? बघा, काही दुःख हे मानव असतात. गरीब श्रीमंतचं दुःख हे मानव असतं. बघा, श्रीमंत आहे पण बायकोला आहे माता सोडून आणि पुरुषाला आहे पोट सोडून. अर्थ आहे का काय त्या श्रीमंतीला? पण गरीब आहे, गरीब बघावं तर पैलवान, बायको बघावी तर कणगीसारखी आणि मुलं बघावी तर हिऱ्यासारखी गुटगुटीत. वृद्ध नावाचा प्रकारच नाही, फॅमिली डॉक्टर नावाचा प्रकारच नाही. हे खरं सुखाचं लक्षण आहे, हे खरं सुखाचं लक्षण आहे. म्हणून जे गोपाळ अनधिकारी होते ते गोपाळ त्या भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हटले की देवा आता आम्हाला भूक लागलेली आहे आणि आम्हाला भूक लागल्यामुळे आमच्या पोटात आता ताप गेलेला आहे, भुकेमुळे आमच्या पोटात ताप आलेला आहे, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. आता संसारातील लोकांकडे ते तापलेले आहेत. आता तापलेल्या लोकांकडे जर तापलेला माणूस गेला तर काय होणार? अजूनच तापणार. म्हणजे एकादशीच्या घरी जर महाशिवरात्री गेली तर काय घडणार? उपासच घडणार, दुसरं काय घडणार? म्हणून तापलेल्या लोकांकडे गेले नाही, कारण संसारी लोक हे तापलेले आहेत. बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की संसार तापे तापलो मी देवा, करते या सेवा कुटुंबाची. या कुटुंबाची सेवा करता करता मी काय झालेलं आहे? तापलेलो आहे. म्हणजे तापलेल्या लोकांनी जर तापलेल्या लोकांकडे गेलं तर ते काय होणार? अजूनच तापणार. मग कुणाकडे गेलं पाहिजे? एखाद्या शांत महात्म्याकडे गेलेलं पाहिजे की दर्शनी प्रशस्ती ठाव पुण्य पुरुषा. हे भगवंता तुम्ही स्वतः म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे की तुमच्याकडे आम्हाला रम्य समाधानाची प्राप्ती होते आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. कारण तुम्ही स्वतः गुरु आहात. वसुदेव सुतम देवम कंसचा अनुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. तुम्ही जगद्गुरु आहात म्हणून आम्ही आमचं म्हणणं सांगण्याकरता तुमच्याकडे आलेलो आहोत. ते म्हणणं काय आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रस्तुत चरणाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात. खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक.
गोपाळ भगवंताला सांगतात की खांदी भार पोटी बुक, आमच्या खांद्यावर अहममतेचं ओझं आहे. अहममतेच्या ओझ्यामुळे आम्ही या संसाररूपी सागरामध्ये, संसाररूपी नदीमध्ये आम्ही गटांगळा खातोय. अहममतेची लवड सवडी, मातेनं पवतीचं बापुडी. बघा, नदीमध्ये जर मनुष्य पोहायला गेला, नदीमध्ये जर मनुष्य पोहायला गेला, ज्याला पोहता येत नाही त्याला पाणी काय करतं, बुडवतो. म्हणजे संसार नदीमध्ये जर मनुष्य गेला आणि त्याने जर संसाराला जर काही केलं नाही, तो संसार त्याला काय करतो, बुडवतो. आणि जर त्या पाण्याला तुम्ही जर लाथा बुक्क्या मारल्या तर पाणी त्याला काय करतं, झेलतं. म्हणजे पोहायला जर आपण लागलो, पोहताना आपण काय करतो, लाथा बुक्क्या मारतो. हे पाणी काय करतं, झेलतं. म्हणजे संसारात जर लाथा बुक्क्या मारल्या तर त्यातून तरुण द्यायचा आपला काय असतो, चान्स असतो. म्हणून ते गोपाळ म्हणताय की आमच्या पोटात भूक आहे, डोक्यात ताप आहे, पोटात भूक आहे, आम्ही अहममतेच्या ओझ्याखाली दबलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे काय खेळायचे सुख, त्यामुळे या खेळापासून आम्हाला काय सुख प्राप्त होणार. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की गोपाळांनो, तुम्ही माजू नका, कारण स्वतः भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि भगवान तुका म्हणजे जोडी झाली ते हे माऊली आमुची. भगवान परमात्मा भेटले आणि तुम्ही काय मागता की अहममतेचा अध्यास आहे, सुखाची प्राप्ती पाहिजे, दुःखाची निवृत्ती पाहिजे, तुम्ही काय मागता, तमाम विश्वरूप भेटे आणि जीवदशा न तुटे. माऊली सांगतात की विश्वरूप भेटलं आणि जीवदशा न तुटे, असे ओखटे बोलू नका, मला असं सांगूच नका तुम्ही. बघा, दृष्ट माणसाला भगवान परमात्मा प्राप्त झाला, त्याचा उद्धार होत नाही. बघा, महाभारतामध्ये शिष्टेसाठी भगवान स्वतः दुर्योधनाच्या घरी गेले, पण दुर्योधनाचा उद्धार झाला का? तसं भगवंत जर भेटले तर तुम्ही सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती न मागता तुम्ही जीवदशेची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मागा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. संत भेटले आहे, स्वतः भगवंत परमात्मा भेटल्या, त्या तुम्ही जीवदशेची निवृत्ती मागा आणि परमानंदाची प्राप्ती मागा. हे करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही भगवंताकडे काय घ्या, धाव घ्या. हे स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रस्तुत अभंगाच्या चतुर्थमध्ये शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, मने धावे, तुका मने धावे, तुका मने धावे, धावे तुका मने धावे.
ठोपाऱ्या कुमाई ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपाऱ्या 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 जय जय ठोपार कुमाई ठोपाऱ्या जय जय ठोपार कुमाई ठोपाऱ्या कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपाऱ्या कुमाई कुंडली कवले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई ठोपा हो बाबा हो बाबा विठोबा 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 उठा गिरे थोडासा शेवटच्या चरणाचा अर्थ सांगण्यापूर्वी थोडासा अल्प पर्याय देऊन नंतर शेवटच्या चरणाचा अर्थ सांगून ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे 11:30 वाजायला. ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा, या वर्षी या सप्त्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. सुवर्ण महोत्सव झालेला आहे. जे मेहमानगडाचं शिंदे बुद्रुकची असणारी वस्ती जगताप वस्ती साधारणपणे 30 एक घराचं गाव, पण या गावाने 50 वर्षाचा असा सुंदर महोत्सव केलेला आहे, सुवर्ण महोत्सव केलेला आहे. तर सर्वांनी स्वतःसाठीच एकदा टाळ्या वाजवा. दुसरं कोण टाळ्या वाजवणार नाही, आपणच आपलं स्तुती सांगितली पाहिजे. जे आपलं वैभव आहे ते आपणच सांगितलं पाहिजे. सुंदर असं सप्त्याचं नियोजन झालेलं आहे. ब्रह्मणी सद्गुरू मूर्तीबाबा चव्हाण यांच्या कृपा आशीर्वादामुळे जी या सप्त्याची सुरुवात झालेली आहे. वैकुंठवासी जगताप असतील, बापू जगताप असतील, तात्या जाधव असतील, यांनी जी काही मुहूर्त मेढ रोवलेली आहे त्याची आज आपण सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे. आणि ही जी आजची जी सेवा आहे ती परंपरेने आज माझ्याकडे आलेली आहे. आणि ती मी मगाशी सुरुवातीला प्रारंभी आपल्याला सांगितलं की अचानक आलेली ही सेवा आहे. काल वाटड्या म्हणून आलो होतो, आज कीर्तनकार म्हणून चाललेलो आहे. तर ही सेवा या ठिकाणी आहे ती आमच्या परंपरेची सेवा आहे. बघा, काही लोक असतील त्यांनी बाबांचं कीर्तन ऐकलेलं आहे, आप्पांचं कीर्तन ऐकलेलं आहे आणि माझंही कीर्तन ऐकलेलं आहे. गावामध्ये असे असतील ते मला माहिती नाही. काही आमच्या दिंडीमध्ये येणारे भाविक आहेत, वारकरी आहेत, त्यांनी आमच्या तिघांची कीर्तन ऐकलेली आहेत. ते मला म्हणतात की महाराज तुम्हाला जरा जास्तच येतं. ते माझ्याकडे आले आणि म्हटले की बाबांचं कीर्तन ऐकलं, आप्पांचं ऐकलं, तुमचं ऐकलं, तुम्हाला जरा जास्तच येतं. मी म्हटलं हो, मला जास्तच येतं. याचं कारण असं आहे की मी लहान असताना बाबांच्या आणि आप्पांच्या खांद्यावर मी बसलेलो आहे. त्याच्यामुळे त्यांच्या खांद्यावर मी बसलेलो असल्या कारणाने त्यांना जेवढं दिसलं तर मी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे मला त्यांच्यापेक्षा जास्त लांब दिसलं, म्हणून मला जास्त येतं. असं हे जे काय मी जे संकीर्तन आहे, बोललो आहे, जो अभ्यास आहे तो सगळा श्री गुरु आप्पा महाराजांचा आहे. त्यांनी शिकवलं म्हणून मी बोलू शकलो, नाही तर मी काय बोलू शकलो असतो. हे जे माझे संस्कार आहेत, हा जो माझा अभ्यास आहे तो आमच्या मातेचा आहे. म्हणून प्रत्येक कीर्तनकारांनी आपल्या आईचं वैभव सांगितलं पाहिजे. प्रत्येक कीर्तनकारांनी आपल्या आईचं वैभव सांगितलं पाहिजे. तिने घडवलं म्हणून मी घडलो, कारण पहिला गुरु हा आई असते. म्हणून आमच्या मातोश्री आहे त्यांचं वैभव आहे, हे माझं वैभव नसून त्यांनी अबोधतेची बोधता मला प्राप्त केली म्हणून मी तुम्हाला बोधाची अबोधता सांगितली. त्यांनी जर मला शिकवलं नसतं मी काही शिकलो नसतो. म्हणून हे आमच्या श्री गुरु आप्पा महाराजांचं आणि श्री गुरु माईंचं आहे, हे माझं काहीच नाही आहे. आणि जे काय हे परंपरेचं आहे, आमची जी गुरु परंपरा आहे श्री गुरु साखरे महाराजांचं, त्यांच्या हरिभक्त परायण डॉक्टर किसन महाराज साखरे वैकुंठवासी ब्रह्मी सद्गुरू यांच्या पाठी मी शिकलेलो आहे, त्यांची ही सगळी आहे. म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जे काय आलेले आहेत बघा, श्री गुरु आप्पा महाराजांची भागवत कथा अशी सुंदर झालेली आहे. तसेच या ठिकाणी स्वतः पाकवाजावर आमचे दीपक महाराज आहेत. दीपक महाराजांनी मी सहपाठी आहे बरं का. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आम्ही 10वी पर्यंत एकत्र होतो. इतकंच काय तर साखरे महाराजांकडे पाठला सुद्धा आम्ही एकत्र होतो. त्यांचं आज मोठं काम चालू आहे, मुंबईमध्ये मोठे क्लासेस चालू आहेत. त्यांनी काल सांगितलं मुंबईमध्ये विविध ठिकाणी त्यांचे पकवाचे क्लास चाललेले आहेत की असं हे या भागाचं रत्न आपल्याला लाभलं, हे मोठं आपलं भाग्य आहे. दुसरं आमचे गायक म्हणून नाना महाराज आहेत. बघा, नाना महाराज संपूर्ण जिल्ह्याला लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. नाना महाराजांच्या चाली खूपच सुंदर, जुन्या वारकरी चाली म्हणा त्या नानांनीच आपल्या पूर्ण जिल्ह्याचं वैभव आहे, हे ध्यानात घ्या.
आता नाना महाराजांना माझ्या एवढा काही परिचय नव्हता, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे काल मी जेव्हा बघितलं की त्यांच्याकडे किती योग्यता आहे की फज लावतायत वड काढून, तरी सुद्धा माईक धरून चाली म्हटलं त्यांनी. हे त्यांची विशेषता आहे की पखवा सुद्धा लावला आणि त्या स्वरात चाली सुद्धा म्हटल्या. हे त्यांची विशेषता आहे. म्हणून नाना महाराज या ठिकाणी आहेत. तसेच आपले जे दुसरे गायक आहेत त्याला महाराजांचा एवढा काय परिचय नाही, आपल्या सांगली जिल्ह्यातले आहेत. सचिन महाराज असतील, परत आपले बाबा बघा जुनं रक्त आहे, कशी चाल म्हटली, आणि भार पोटी भूक, ते बरोबर ओझं कसं आहे ते दिसलं खांद्यावर आणि याच्यावर. काय चिरतरुण असं व्यक्तिमत्व आहे की सुंदर अशी चाल म्हटली आहे. परत बाकी आपले काल दुसरे पखवा जे होते ते या ठिकाणी आहेत. हे जे बारीक विद्यार्थी आहेत तर ज्या ठिकाणी सप्त्याचं उत्तम असं नियोजन केलं ते म्हणजे आपले श्रीयुत प्रकाश शेठ जगताप असतील, किंवा आपले तात्यासो जगताप असतील, किंवा आपले विलास शेठ जगताप असतील, यांचे सुद्धा आभार मानलं पाहिजे. ही तीनच नावं मला माहिती आहेत बरं का जगतापवाड्यातील. ह्याचं कारण असं, हे तीनच व्यक्ती मला भेटतात. आता बाकीच्यांना जर भेट घ्यायची असेल तर भेट घ्या, तर आम्हाला बोलवा म्हणजे आम्हाला कळतील. ह्या बाकीचे जे काय वरिष्ठ मंडळी असतील त्यांच्या स्वयंस्फूर्तीने हा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. तसेच त्यांचे जी काय तरुण मंडळ असतील, आमच्या ज्ञानेश्वर असेल किंवा आमचे हे महाराज असतील, ही जे तरुण मंडळी आहेत त्यांनी आता सप्त्याची धुरा पुढच्या वर्षी आपल्या हातात घेतली पाहिजे आणि आपल्या हातात धरूनही चालवली पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम केला, पण पुढच्या वर्षी 51 वर्ष आहे, याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. हे ध्यानात घ्या की वाढता झाला पाहिजे. 51, 52 जसं वाढतं ना तसं वाढता झालं पाहिजे. हे प्रामुख्याने ध्यानात ठेवा. ही गोष्ट ना बाकीची ही मंडळी असतील, मला आता बाकीची नाव माहिती नाही, आमचे ते महाराज आहेत, काल आमची बऱ्याच वर्षांनी भेट झाली, त्यांचं नाव आता लक्षात नाही माझ्या, ते आहेत. बाकीची तरुण मंडळी आहेत. सर्वांनी अगदी स्वयंपूर्तीने हा कार्यक्रम केला आहे आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि बाकी कोण आता राहिलं असेल ते आता आमचा बुद्धीचा दोष म्हणा किंवा आम्हाला माहिती नाही असं समजून सर्व ह्यामध्ये आलेले आहेत, सर्वच ह्याच्यामध्ये आले असं समजून सर्वांनीच आपलं हे करा. पुढच्या वर्षी उत्तरोत्तर हा जगतापवाडीचा कार्यक्रम वाढत राहू. जे काय पंचक्रोशीमधून जे काय देणगी आलेल्या आहेत त्या सर्वांचे आभार आहेत. जे काय मुंबईकर असतील, पुणेकर असतील, किंवा जे काय महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे, त्यांचे सुद्धा या सप्त्यामध्ये आभार आहे. सर्वांचे आभार आहे. कारण हा एकल्याचा खेळ नव्हे, सगळ्यांचा खेळ आहे. यारे सर्वजण घ्या, सगळ्यांनी आलं तरच हा कार्यक्रम होऊ शकतो. असाच सर्वांनी एकी दाखवून हा कार्यक्रम वाढला पाहिजे. तर आम्ही बघतो काय ठिकाणी सप्त्याची काय अवस्था आहे, खूप बेकार अवस्था आहे. टाळकरी भेटत नाही. काल महाराजांनी सांगितलं की आळंदीमध्ये सप्ताह करता आम्हाला टाळकरी भेटत नाही. तिथे सुंदर असं पूर्ण तिन्ही बाजू भरलेल्या आहेत, सुंदर असं टाळकरी आहेत, तरुण मंडळी आहेत. या ठिकाणी सर्वांचे स्वागत आहे. आणि असा सुंदर सप्ताह उत्तरोत्तर श्री गुरु आप्पा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होणं महत्वाचं आहे. याचं कारण असं की तुम्हाला नेता चांगला भेटलं, नेतृत्व चांगलं भेटलं. तुम्हाला नेतृत्व चांगलं भेटल्यामुळे हा सप्ताह एवढा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. श्री गुरु आप्पा महाराजांचं नेतृत्व होतं, तसेच आपल्या वाडवडिलांची जी आशीर्वाद होते, पुण्य होते, त्यामुळे आपण आता सुवर्ण महोत्सवामध्ये पदार्पण केलं आहे. पुढच्या वर्षी आता उत्तरोत्तर वाढवू ही भगवंत चरणी विठ्ठलेशांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. विठ्ठल या प्रस्तुत अभंगामध्ये भगवंताचं चरित्र झालेलं आहे. चरित्र ते उच्चारावे हे झालं. भगवंताचे गुण सांगत असताना, भगवंताचे चरित्र सांगत असताना रांगतामध्ये भगवंताचं पृथ्वीमातेला समजावून सांगितलं झालं. चोरी झाली, गोधने राखितामध्ये वेणू झाला, रास क्रीडा झाली. आता भगवंत हे काला द्यायला प्रवृत्त झालेले आहेत. ते गोपाळ भगवंताला म्हणताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणताय की तुम्ही आता सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती न मागता तुम्ही काय करा की जीवदशेची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मागा. आणि ह्याकरता तुम्ही काय करा, भगवंताकडे धाव घ्या. तुका म्हणे धावे अवघे ते परमे, सर्व काय उत्तम होईल. का उत्तम होईल, कशामुळे उत्तम होईल, कारण बहु केली वनवन, आपण या जन्मामध्ये भरपूर वनवन केली, पायपिठेचा शिलपत्रात पाहिला, हे सगळं निवृत्त होईल. त्याकरता तुम्ही भगवंताकडे धाव घ्या असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्यानंतर ते सर्व गोपाळ भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हटले की आम्हाला आता जीवदशेची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीची भूक लागलेली आहे. भगवंत त्यांना काला द्यायला प्रवृत्त झालेले आहेत. भानुदास गीती गात प्रसाद देतो आज देतो कोटरी, पुढे म्हणाला तो वारी. पण माझी एक अट आहे. काय अट आहे, हळूहळू चाला. बघा, परमार्थ साधना करताना हळूहळू केली पाहिजे, काही गडबडीत करता कामा नाही. कारण संसारातील कोणता एखादा संस्कार हा अभिव्यक्त होऊन मनुष्य परमार्थ साधनेतून घसरून पडेल. अनेक उदाहरणं आहेत. आता ती उदाहरणं घडतात आहेत, भरपूर महात्मे सापडत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर प्रकार चाललेले आहेत. कधी घसरून पडेल काय सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक साधना ही हळूहळू केली पाहिजे.
म्हणून त्या काल्याचं वैभव पाहण्याकरता अद्वैत बोधरूपी काला भगवंतांनी सर्व गोपाळांना दिलेला आहे. प्रसादाचं वाटप झालेलं आहे, काला दिलेला आहे आणि काला दिल्यानंतर त्या काल्याचं वैभव पाहण्याकरता स्वर्गातील देवता लोक आलेले आहेत. आजी ओ साम्रावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपला, असा अद्वैत बोधरूपी काला भगवंतांनी सर्व गोपाळांना दिलेला आहे. आणि आपण आता द्वैत रूपी काला घेऊन अद्वैत स्वरूपाला प्राप्त होण्याकरता प्रयत्न करूयात. अभंगाचा भावार्थ झाला असं समजून, तुम्हाला समजून अथवा न समजून पण झाला असं समजून झालेली सेवा ही अकल्याप्रमाणे नायक विनूद्वारे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण चरणी, श्री क्षेत्र आळंदीधाम निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज चरणी, अकल्याप्रमाणे नायक कृपा संजीवन भगवान श्री विठ्ठल यशांच्या पाशी, आमचे श्री गुरु डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या चरणी, तसेच आमचे आजोबा ब्रह्मी सद्गुरू मूर्ती बाबा चव्हाण यांच्या चरणी, तसेच श्री गुरु अप्पा महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूयात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम 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 श्री ज्ञानदेव जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल. पाऱ्याचा विना घेऊन या बाहेर. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. तुम्ही व्हारे दोहीकडे मुख पसरोनीकडे, वाहत्या धारा घ्या रे दोहेच्या कोपरा, तुका म्हणे हाते टोका अनेका वरोने दिले का. तुम्ही व्हारे दोहीकडे मुख पसरोनीकडे, तुका म्हणे हाते टोका अनेका वरोने दिले. तुम्ही व्हारे मुख पसरोनी कंठे धरला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळवीर गावी, आ बोली लिले पुरे वेडे वाकोडे उत्तरे, आ नाही विचारिला अधिकार म्या पुला. तुका म्हणे ज्ञानेश्वर राका पायापैकी करा, ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवर हरी विठ्ठल.